नमस्कार, मी विद्या स्वाद फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी मोतीचूर लाडू कसे करायचे ते बघणार आहोत। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी मी इथं 1 वाटी बेसन घेतले, म्हणजे पाव किलो बेसन आहे। एका पातेल्यात काढून घेऊया आणि जेवढं बेसन घेतलंय त्याचे निम्म पाणी घेऊया, म्हणजे 1 वाटी बेसनसाठी अर्धी वाटी पाणी टाकून सर्व मिक्स करून अशा प्रकारे पातळ असं बॅटर बनवून घ्यायचंय। तर हे तळण्यासाठी मी इथं 1 वाटी तेल घेतलेलं आहे। थोडंसं मीडियम गरम करून घ्यायचं, जास्त गरम करायचं नाही आणि गॅस मीडियम वरती ठेवायचा आहे। आपण जे बेसनचं बॅटर बनवून घेतलंय ते अशा प्रकारे सोडायचं आहे, जेणेकरून लगेचच हे तळलं जाईल। तर बघू शकता कशा प्रकारे मी सोडते ते। तर एखादा मिनिटभरच फक्त आपल्याला हे सोडून घ्यायचं आहे, जास्त लालसर रंग येऊ द्यायचा नाही, थोडासाच कलर चेंज होऊ द्यायचा आहे। गॅस इथं मी पूर्ण बारीक वरती केलेला आहे। तर हे तळून झालेलं आहे। तर आता काढून घेऊया, पूर्णपणे तेल नितळून काढायचंय आणि याच प्रकारे मी सर्व राहिलेलं जे बॅटर आहे बेसनचं ते टाकून तळून घेणार आहे। तर इथं सर्व बेसनचं बॅटर टाकून तळून घेतलेलं आहे। मिक्सरचं जार घेतलंय, याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकूया आणि याला टोपण झाकून जाडसर असं वाटून घ्यायचंय, जास्त बारीक करायचं नाहीये। तर कशा प्रकारे मी बारीक केले बघू शकता, ज्या प्रकारे आपले मोतीचूरच्या लाडूचे दाणे असतात त्याच प्रकारे आपण बारीक करून घेतलेलं आहे। तर सर्व बारीक करून झालेलं आहे। तर आता पाक करण्यासाठी मी इथं कढई ठेवली आहे, अर्धी वाटी साखर, फक्त अर्धी वाटी साखरचा वापर करते आणि अर्धी वाटी पाणी। आपल्याला हे जे पाक आहे ते एकतारी पाक करायचा आहे, जास्त एकदम घट्ट पण करायचं नाही। हाय फ्लेम वरती 5 मिनिटं आपण हे पाक बनवून घेणार आहोत। तर इथं आपला पाक झालाय का बघूया, चेक करूया। जवळपास 5 ते 6 मिनिटं झालेले आहेत। तर हा पाक जो आहे तो तुटतोय, एकदम परफेक्ट असा आपला पाक तयार झालेला आहे, बघू शकता। तर आता गॅस बंद करूया आणि याच्यामध्ये मी इथं अर्धा चमचा विलायची पावडर जे आहे ते ऑप्शनल आहे, थोडासा केशरी रंगाचा फ्रूट कलर वापरत आहे, जेणेकरून कलर छान येतो। तर सर्व मिक्स करून घेऊया आणि आपण जे बेसन तळून बारीक करून घेतलेलं आहे ते टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया। तर हे जे मिश्रण आहे ते एकदम आपल्याला घट्ट करायचं आहे, तरच आपल्याला लाडू वळता येतात। तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी आज आपण मोतीचूरचे लाडू बनवतोय। अगदी इन्स्टंट अशी रेसिपी आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। तर अशा प्रकारे मी इथं घट्ट असं मिश्रण तयार झालंय आपलं, तर इझिली असं खाली पडतंय। या प्रकारे हे मिश्रण तयार करून घ्यायचंय। तर हे प्लेटमध्ये काढूया आणि थोडंसं हलकंसं गरम करून घेऊया, म्हणजे थोडं कोमट झालं की आता आपण लाडू वळायला घेऊया। तर एक प्लेट घेतलंय मी। तर अशा प्रकारे मीडियम साईजचे लाडू वळून घ्यायच्यात, जास्त मोठे पण नाही किंवा जास्त लहान पण नाही। तर हाताने प्रेस करायचंय, त्याच्यानंतर दोन्ही हाताने करायचंय आणि थोडंसं हातामध्ये आता अशा प्रकारे वळून घ्यायचे, जेणेकरून त्याची शाईन खूप छान येते। तर परफेक्ट असे आपले दाणेदार असे मोतीचूरचे लाडू तयार आहे। सेम याच प्रकारे अजून एक तुम्हाला लाडू करून दाखवते। तर अशा प्रकारे हा पण लाडू तयार आहे। याच प्रकारे आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत। तर इन्स्टंट असे आपले मोतीचूरचे लाडू तयार झालेले आहेत, बघू शकता। यामधला एक लाडू तुम्हाला तोडून दाखवते की कशा प्रकारे हा लाडू जो आहे तो तयार झालेला आहे। अगदी इन्स्टंट रेसिपी आहे, आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। धन्यवाद।